भावांनो, मस्त जात होतो एकटा सोलो राईडिंग. शपथ रे यार. तर सुप्रभात मित्रांनो, अशा तऱ्हेने आमची तिसऱ्या दिवसाची राईड चालू झालेली आहे. तर काल आम्ही आग्रा प्लॅन केला होता, पण काल वाटेत तुम्हाला जसं सांगितलं खूपच ट्रॅफिक होतं, वैताग आला होता. तर फायनली मस्त आराम वगैरे केलेला आहे छानपैकी. आणि हॉटेल पण इतकं भारी आहे ना, गाडीला पार्किंग आहे, हे सगळ्या गाड्यांना मागे बघताय, सगळं लुबिंग वगैरे चालू आहे आमच्या मित्रांचं. तर या मित्राने पण छान हॉटेल शोधलं गुगलवर आणि कालच्या वैतागानंतर काल झोप वगैरे एकदम व्यवस्थित झालेली आहे. आणि फायनली आज आम्ही म्हणजे अजून आग्रा आम्हाला 85 किलोमीटर आहे, ते अलीकडेच आम्ही थांबलो. धौलपूर म्हणून आहे गाव तिथे हायवेला. तर आज इथून चंदीगड असं आमचं नियोजन आहे. तर बघूया, पण नियोजन आम्ही आज सफल करायचंच म्हणतोय. काय झालं तरी आज आम्ही इथून चंदीगडला जाणारच. तर असं आमचं चालू आहे. तर बघत राहा आजच्या दिवसाची सर्व अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलला. चला तर मग या जर्नीला आपण एन्जॉय करूया. चला. फायनली निघालेलो आहोत. तर सुप्रभात मित्रांनो. सुंदर सकाळ, सुंदर माहोल, सुंदर वातावरण, सुंदर क्लायमॅट, सुंदर रोड, सुंदर गावं आणि आजूबाजूला सगळं सर्व सुंदर नेहमीप्रमाणे आहेत. आम्ही सुद्धा छान निसर्ग सौंदर्य पाहत चाललो आहे. आणि आत्ता वाजलेले आहेत साधारण 11:15 आणि आम्हाला आत्तापासूनच गरम व्हायला लागलं आहे. आणि आता इथे मध्य प्रदेशची बॉर्डर नुकतीच क्रॉस केले आत्ता. तर बाय बाय मध्य प्रदेश. यूपी में आपका सबका स्वागत है भाई और बहनों. तर आज आम्हाला काही करून चंदीगड गाठायचंच आहे. तर ते गाठण्याचा मी पूर्णतः प्रयत्न करणार. सगळ्यांनी एकदमच इथे पेट्रोल वगैरे भरून घेतलेलं आहे, जेणेकरून नंतर डायरेक्ट आम्ही इथे ज्या हॉटेलला थांबलो होतो तिथेच आम्ही मस्त चहा, नाश्ता, ताक, 2 सँडविच अशी मस्तपैकी खाल्लेली आहेत. आणि तिथूनच सगळं फ्रेश वगैरे निघालेलो आहोत. आत्ता 11:15 झालेलेच आहेत आणि इथून आम्हाला 9 तास दाखवत आहे चंदीगड. तर तसा वेळ आहे, फक्त काय कुठे थांबलो तरच जरा वेळ वाढतो. तरी आम्ही आता नॉनस्टॉप तरी 4-5 तास गाडी चालवायचं आमचं चालू आहे. पण बघूया कसं काय. गरमी पण खूप आहे, त्यामुळे जरा एवढं गाडीवर बसवत नाही. आणि गाडीला पण थोडासा काय म्हटलं तरी ना आराम पाहिजे. त्यामुळे हिटिंग आहे आणि गाडी पण हिट होत असते. त्याच्यामुळे थोडा 3-3.5 तास झाले की 10-15-20 मिनिटं बघा थांबतो, पाणी पितो, गाडीला पण तेवढा आराम मिळतो. तर वाटेत सगळे आम्हाला टाटा बाय बाय करतात नेहमीप्रमाणे. रोजच्या रोज नवनवीन लोक भेटतात, सर्व विचारतात. त्यामुळे एक मूळ गेलेला असला की तो जरा परत येतो. त्या सर्व लोकांमुळे, तुमच्यामुळे सारखी गाणी ऐकून सुद्धा कंटाळ येतो, कान पण खराब होतात. आणि आमच्या एका मित्राने सर्व ORSची पाकिटं वगैरे घेतलेली आहेत. आज सकाळी जरा ORSची एक अर्धी बाटली प्यालो, अशी फुल एनर्जी मिळालेली आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही पण याची कसली ORSची पाकिट वगैरे घेऊन ठेवा. मस्त उपाशी तुम्ही पोटी प्यायलात ना, सकाळी उठल्यावर मी गरम पाणी पितो नेहमीप्रमाणे, रोजची सवय लागलेली आहे. आणि त्याच्यात जरा ब्लॅक कॉफी पितो, म्हणजे एनर्जी राहण्यासाठी, झोप वगैरे काही गाडीवर येऊ नये म्हणून. मी आज म्हटलं जरा ब्लॅक कॉफी पियालो. त्यानंतर एक अर्ध्या-पाऊण तासाने ना एक ORS मारलं मस्त की अर्धी बाटली. असली एनर्जी आली ना मस्त. आणि कसं आहे, हे सगळं रायडिंग गिअर वगैरे घातल्यावर ना आतल्यात घाम येत राहतो. आपण गाडी चालवत असतो, घाम येत असतो, त्याच्यामुळे आपल्याला एनर्जी जी घामावाटे वगैरे जाते ना, थोडं म्हणजे मीठ कमी होतं, साखर कमी होते, ती कळत नाही, थकवा आल्यासारखं वाटतो. म्हणून नेहमी गाडी चालवताना पाणी भरपूर पिया, लिक्विड पिया, मध्येच काहीतरी ताक वगैरे पियत राहा तुम्ही. किंवा जर अगदीच काय तोंड सुकलं असेल, थकवा आल्यासारखं वाटत असेल तर ब्लॅक कॉफी किंवा साधी कॉफी किंवा चहा, जरा एनर्जी राहण्यासाठी. पण आम्ही ॲक्च्युली सकाळीच करायचो, ऑलरेडी 5-6 वाजता वगैरे निघताना. आणि 7-8, 8:30-9ला वगैरे नाश्त्याला थांबवायचो दर दिवशी. पण आज जर आमचं कालच्या ट्रॅफिकमुळे प्लॅनिंग सगळं विस्कटलं. झोपायला पण उशीर झाला, उठायला उशीर झाला. 8-8:30ला वगैरे उठतो, फ्रेश वगैरे होऊन शेवटी आम्ही 11 वाजता निघालोय. पेट्रोल वगैरे सगळं भरलं. तर या आपण आजच्या जर्नीला मस्तपैकी फुल एन्जॉय. आणि आम्ही आज
ठरवलेलं आहे, जेवढं गाठता येईल तेवढं गाठायचं. चंदीगड सुद्धा आमचं टार्गेट आहे, चंदीगडच्या पुढे जाऊन थांबायचं 20-25 किलोमीटर. त्यामुळे आज असे आम्ही घोडे पळवणार आहोत ना, म्हणजे भयानक घोडे पळवावे लागणार आहेत आम्हाला. अर्थात रस्ता पण चांगला मिळाला पाहिजे. आणि कंटेनरवाले असतात ना, नडवतात आम्हाला, असे डोक्यात जातात ना, नको वाटतं. अचानक लेन बदलत राहतात, इकडे लेफ्ट राईट लेफ्ट असं करत राहतात. तर आग्रा आहे 64 किलोमीटर आणि आम्हाला 1 तास 10 मिनिटं दाखवत आहे. हा रोडने तुम्ही पण येऊ नका मित्रांनो. शिवपुरीवरून लेफ्ट मारा तुम्ही आणि आग्रा बायपास यमुना एक्सप्रेसवेने जावा. डायरेक्ट हे सगळा वेळ वाचतो, ट्रॅफिक वाचतो. त्याच्यात आम्हाला शनिवार भेटला आहे, तर देवाला प्रार्थना आहे सकाळची वेळ ट्रॅफिक एवढं नको. आपली यात्रा मंगलमय हो. तर आत्तापर्यंत गाडीने सुद्धा चांगले साथ दिले, काय कोणाच्याच गाडीला काय प्रॉब्लेम आला नाही आणि येऊ दे सुद्धा नको. कालच्या ट्रॅफिकमध्ये आमच्या जरा मित्राची गाडी स्लिप झाली, पण सुदैवाने काय लागलं नाही. फक्त एक मिरर, फक्त एक लेफ्ट साईडचा तुटला असा, पण बाकी गाडी चांगली आहे. ते पाहिजे मी स्वतः लक्ष घातलं जरा, त्याचा माझ्यावर जरा विश्वास आहे. त्याच्यामुळे धन्यवाद अनुप, माझ्यावर एवढा विश्वास दाखवला. त्यामुळे सावकाश जाण्यातच मजा आहे. मी तुम्हाला सांगितलंच आहे, हे असं ना सगळं त्याच्यात करतायत आपल्याला डोळ्यांमध्ये आठवणी. किती तुम्ही फोटो काढणार, किती व्हिडिओ काढणार तुम्ही, हे जे आपल्याला बघायला मिळतं ना. विमानाचा काय प्रवास आपला लवकर होतो, वेळ वाचतो. त्यानंतर एक 4 व्हीलरमधून सुद्धा म्हणजे ड्रायव्हर सीटवर तसं बघू शकत नाही, एक 2 व्हीलरवर एक तसं आपण बघू शकतो. आणि 4 व्हीलरमध्ये समजा असं तर मागचे बघू शकतात. बघा सगळं छान आहे. बाजूला झाडी, मधून रस्ता, मध्ये परत झाडी लावलेली आहेत. एक असं भारी वाटतं, फिलिंग येतं. त्याच्यात छोटासा 2 पदरी रोड, एक नंबर. त्याच्यात जी गाडी चालवण्यात जी मजा आहे ना, लेफ्ट राईट गॅप कट अशी जी चालवण्यात मजा आहे ना, भारी वाटतं. तर आता आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी सुद्धा संपत आली आहे, तर एक जादाची बॅटरी घेऊन ठेवलेली आहे, त्याच्यामुळे काय आपल्याला टेन्शन नाहीये. तर मग पाहत राहा पनवेल टू लेह लडाख, पनवेल रोड शो. डिंग 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 डिंग. खूप सुंदर रोड आहे ना. आणि मेन म्हणजे घाट तसा कुठे आतापर्यंत लागला नाहीये. आणि चंदीगडच्या पुढे सरळ रोड कुठे नाहीये, सगळे घाट ते घाट आहे. त्याच्यामुळे तिथे पण आम्हाला गाडी चालवायला खूप मजा येणार आहे. आणि तुम्हाला पण मी जसे जमतील तसे रोडची अपडेट देतो आणि रोड दाखवत राहतो. ऍक्च्युली सगळा रोड दाखवला तर लोक सुद्धा बघत नाही, थोडा त्यांना अंदाज आला बाबा असे रोड त्या साईडला आहेत, तर काही प्रश्न नाही आपल्याला. तर रोड तुम्हाला मी आहे तसे दाखवतो मस्त छान. मधून असे दाखवत राहतो, 2-3, 4 मिनिटाचे. तुम्हाला माझे व्हिडिओ तुम्ही बघितल्यावर तुम्हाला अंदाज येईल बाबा काय रोडची कंडिशन आहे किंवा रोड कसे आहेत. फक्त पूर्णपणे माझी लडाख सिरीज तुम्ही बघा. मला जसे जमेल तसं मी तुम्हाला अपडेट देतो. चांगल्यात चांगले व्हिडिओ बनवण्याचा मी पूर्णतः प्रयत्न करतो. आणि तुम्हाला सुद्धा म्हणजे चांगलं बघायला वाटेल, चांगली मजा येईल माझ्यासोबत. तुम्ही पण एन्जॉय करू शकता घरी बसून, फॅमिलीसोबत बसून. धमाल इस काल में हम तुम करे धमाल धमाल. काल में हम तुम करे धमाल. ना मध्ये रोडचे ना कामं चालू आहे, त्याच्यामुळे ना कंटाळा येतो ट्रॅफिक मध्ये. एक पॅच वगैरे भयानक मारतात ना, हे बघा त्याच्यात हे आम्हाला असे सतवतात. आता हा लगेच इकडे राईटला येणार. साबरिया रे साबरिया, बजने दे धडक धडक ढोल ताश, धडक धडक बंडारा, धडक मल्हारी 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 मल्हारी.
शिवबा आमच्या मल्हारी, हे मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबा आमच्या मल्हारी. गणिम असते रातची गहरी, नाचतय कया त्यांच्या डोक्यावरी. मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबा आमचा मल्हारी. मल्हारी मल्हारी मल्हारी, शिवबा आमचा मल्हारी. राजाला राज आला जिंकून या जगभरी, नाव सप्त गाजगी. राजाला राज आला जिंकून या जगभरी, मी बघणार नाव गाजगी. अरे बाबा, एका लाईनला जाणं कुठे राईटला येतं भिकारडा खाला. हे असे लढवणारे असं रे बघा, युपी उलट्या डोक्यावाले सगळे. इंडिकेटर नाही धपकन येतात, बघितलाच नसता कसा आला तो भांडेच्या. बघून चालवतच नाही ते गाडी यार. फायनली आम्ही यमुना एक्सप्रेस हायवेला लागलेला आहोत. तर मित्रांनो, इथे थांबलोय आम्ही यमुना एक्सप्रेस. तिथे सगळ्या मागे गाड्या लागल्यात. इथे बाईकला सुद्धा आहे 45 रुपये प्रत्येक बाईकला टोल आहे यमुना एक्सप्रेस वर जाण्यासाठी. आम्ही चंदीगडला चाललो इथून. तर प्रत्येक इथे बाईकची एंट्री होते, नंबर वगैरे होते. तिथे समोर कॅमेरा आहे, त्याच्यात सगळं कॅचअप होतं आणि नंबर वगैरे सगळा घेतला जातो. इथे प्रत्येक बाईकला एंट्री आहे. तर तुम्हाला यायचंय तर तुम्ही येऊ शकता. खूप सुंदर रोड आहे आणि गाडी कमीत कमी 100-120 मध्ये ठेवा, एवढं माझं तुम्हाला सांगणं आहे. बघा सगळं मथुरा, अलीगड, दिल्ली, नोएडा, देवर. ही गाडी कमीत कमी तुम्ही 100 ते 120 मध्ये ठेवा, जेणेकरून बाकीच्या गाड्यांचं सुद्धा सुद्धा चाललेले असतात. म्हणजे आपल्याला सेफ होईल. आपण एका साईडने 80 मध्ये जातो, चालणारा कोणतरी आपल्याला मागे ठोकेल असं होत नाही. पण 8 लेनचा रोड आहे हा, तर त्याला कनेक्ट होणार आहोत. 1, 2, 3, 4 तिकडे 4. तर असा रोड आहे. तुम्ही बिनधास्त या बाईकने, काही टेन्शन नाही. खूप रोड सुंदर आहे. आपला वेळ पण वाचतो, पण रोड चांगला आहे. बघा खूप सुंदर रोड आहे. हे फक्त त्यांच्याशी भांडू नका. तिथे गाडी लावायची, एंट्री करायची, ते दांडचं उचललं की दुसरी गाडी जाते, परत दुसरं. हे बदली 5-7 मिनिटं तिथे जातात. रोड आहे ते फॉलो करायचे आणि मग जायचं. आपल्याला काही टेन्शन नाही. एक नंबर रोड, खूपच सुंदर रोड आहे. मी इतकी मजा करतोय, फुल आनंद घेतोय यमुना एक्सप्रेसवर गाडी चालवण्याचा. आत्तापर्यंत CB 350 घेतल्यापासून एवढी पळवलेली नाही. ती इथे मी गाडी पळवतोय, अगदी मनसोक्त गाडी पळवतोय. आणि एक नंबर चुम्मेश्वरी रोड आहे यमुना एक्सप्रेस. सो तुम्हीसुद्धा लडाखला जाताय तर ह्या रोडने या, टोल भरा आणि गाडी चालवा. बाकी आमचे सर्व मित्रसुद्धा रायडिंगचे मस्त मस्त अनुभव घेत आहेत आणि ह्या रोडवर सुद्धा मजा करत आहेत. आणि आमच्या ग्रुपमधला सर्वात लहान असलेला मेंबर म्हणजे शौनक खांडेकर फ्रॉम पुणे. तो सुद्धा खूप मजा करतो आहे ह्या रोडवर. एवढी लांब त्याची पहिलीच राईड आहे. सो बघा कसा आनंद लुटतो आहे गाडी चालवण्याचा. आणि हे आमचे नेहमीचे रायडर मित्र तन्मय पंडित. गाडी पण नवीन आहे, रस्ता पण नवीन आहे आणि हात सोडून मस्तपैकी गाडी चालवण्याचा आनंद लुटतायत. सो एवढंच सांगणं आहे, खूप भारी रोड आहे. तुम्ही पण नक्की या, मजा करा. आता याचबरोबर आम्हाला पेटपूजेचा सुद्धा आनंद लुटायचा आहे. सो कुठेतरी फूड मॉल वगैरे बघणार आणि पेटपूजेला थांबणार. आता आम्ही यमुना एक्सप्रेस हायवेला वाटेत फूड मॉलला थांबलो आहे. तर आपण जाणून घेऊया यमुना एक्सप्रेसबद्दल, यांना काय वाटतंय बघूया यांचं काय. अप्रतिम बनवलेलं आहे एकदम. फक्त एका लाईनीत नीट जर तुम्ही चाललात
तर 100-120 पर्यंत तुम्ही आरामात जाऊ शकता आणि अप्रतिम बांधलेला आहे. कुठलाही म्हणजे ह्यांचा काय म्हणतात सिमेंटचा रोड असून सुद्धा एकदम स्मूथ रोड आहे. धन्यवाद तन्मय. तर शौनक बघूया काय म्हणतोय यमुना एक्सप्रेस बद्दल. आजचा जो आपला रोड आहे, रोडला खड्डा नावाचा प्रकार नाही. महाराष्ट्रात अशा रोडची खरंच गरज आहे. जे ॲक्सिडेंटचं प्रमाण महाराष्ट्रात जेवढं होत आलं आहे ते असे रोड केल्यामुळे खरंच ॲक्सिडेंटचं प्रमाण फार कमी होईल. ओके, धन्यवाद. तर अनुप बघूया, अनुपचं काय म्हणणं आहे यमुना एक्सप्रेस बद्दल. एक्सप्रेस वे खूपच छान आहे. म्हणजे अक्षरशः वाऱ्याने गाडी एका बाजूला ओढली जाते. इतका प्रचंड वेग त्या रस्त्यावरती आपल्या टू व्हीलरला मिळू शकतो. आपली टू व्हीलर सुद्धा तेवढीच केपेबल पाहिजे ओके. आणि टू व्हीलर थोडीशी जड पाहिजे. ओके. तर या सगळ्या गोष्टी करण्यात अर्थ आहे. नाहीतर तुम्ही साधी बाईक घेऊन फार रिस्क घेऊ नका आणि सुरक्षित चालवा. उत्तम प्रवास होईल तुमचा. सो गाईस, कसं वाटतंय यमुना एक्सप्रेस वर गाडी चालवायला? अरे भाई साहब, अखेर इतक्या तासाच्या प्रवासानंतर आम्ही आत्तापर्यंत साधारणत 5 राज्य क्रॉस केलेत. पहिलं म्हणजे महाराष्ट्र, त्यानंतर मध्य प्रदेश झाल्यावर थोडी आम्हाला राजस्थानची बॉर्डर लागली, UP, आणि आता दिल्लीमध्ये आम्ही आत्ता आहोत. 15 ते 16 किलोमीटर झाले की आम्हाला हरियाणा राज्य चालू होईल. तर आत्तापर्यंत झालेला प्रवास चांगला झाला आणि रोडचा अप्रतिम होता यमुना एक्सप्रेसवे. आणि आता आम्हाला सगळे हळूहळू जे गाड्या पार्सलने पाठवतात, ट्रेनने पाठवतात पॅकिंग करून, आणि दिल्ली ते काश्मीर, मनाली, श्रीनगर, सिटी व्हॅली असे सगळे जायला निघतात. ते आम्हाला आत्ता सगळे जाताना दिसतात. हळूहळू हात पण दाखवत आहेत, आम्ही त्यांना दाखवतोय, ते आम्हाला दाखवत आहेत. सगळं दिल्ली तर भारीच आहे मित्रांनो. थोडं दिल्लीत आल्यावर गरम जाणवायला लागला आम्हाला, हीट वगैरे, आणि थोडं पॉल्युशन पण जास्ती म्हणजे असं कळतं रस्त्यावर वातावरण. पण एक भारी फिलिंग येत आहे. आता जसं जवळ जाऊ, आता आम्ही चंदीगडला स्टे करणार आहोत. साधारण आम्हाला चंदीगड 200 किलोमीटर आहे. 3 तास दाखवत आहे जायला. आम्ही साधारण आत्ता जस्ट 10 मिनिटापूर्वी पाणी प्यायला वगैरे थांबलो होतो. त्याआधी 1:30-2 वाजता जेवायला वगैरे थांबलो होतो आम्ही. त्यानंतर तिथून निघालो आणि आत्तापर्यंत नॉनस्टॉप बाईक चालवतच आहे. थोडंफार दिल्लीच्या हीटमुळे दमाला झालं आहे थोडंफार. हळूहळू आम्ही चंदीगडमध्ये जातोय. तसा थोडा गारवा यायला सुरुवात होईल हवेमध्ये. तर एक भारी फिलिंग येत आहे की कुठून निघालोय, पनवेलवरनं निघालोय आणि साधारणतः किती रनिंग झालंय आमचं? 1650 रनिंग झालंय आत्तापर्यंत आमचं. 3 दिवस आम्ही टार्गेट ठेवलं होतं काही करून शिमल्याला पोचायचं, पण कालच्या खूप वाईट ट्रॅफिकमुळे ते आम्हाला शक्य नाही. म्हणून आज आम्ही चंदीगडला स्टे करणार आणि उद्या आरामात जरा सावकाश उठून शिमल्याला जाऊन स्टे करणार. असेल ते शॉपिंग वगैरे, जरा ऑक्सिजन सिलेंडर, अजून काय खरेदी वगैरे ती करणार. बारीक खूप पुरे करणार. मेन म्हणजे बारीक खरेदी. जरा कोणाकोणाचं ना अंग वगैरे दुखायला लागलंय रायडरांपैकी. पण काय म्हणा, रस्ते आम्हाला चांगले मिळालेत का बघा. तुम्हाला सुद्धा दिसत असेलच. 1, 2, 3, 4 हा सुद्धा 4 पदरी रस्ता आहे. पण रस्ते खूप सुंदर आहे. छान लांब लचक, भारदस्त, मजबूत असे रस्ते आहेत. खड्डा नाही, पॅच नाही, काय नाही. त्यामुळे एक गाडी मायलेज सुद्धा चांगलं देते. असं नाही आहे की उगाच रस्ता मिळाला म्हणून पळवतोय. 500-550 झाले की 12 ते 13 लिटर मी स्वतः पेट्रोल टाकतोय. म्हणजे आज टाकलं की डायरेक्ट उद्या दुपारी टाकलं की डायरेक्ट परवा दुपारी, असं मला बरोबर हे पुरतं आहे पेट्रोल. उत्स्फूर्तता वाढत चाललेली आहे. कधी एकदा सिटी व्हॅलीला जातोय, बाईक चालवतोय, बर्फात खेळतोय, असं एकदा झालेलं आहे मला. कारण 3 दिवस मस्तपैकी गरम्यातून हेटमधून चाललोय. पण एक जे ड्रीम असतं ना, ते पूर्ण होताना दिसतं आता आम्हाला डोळ्यासमोर. एक भारी वाटतंय. अखेर इतकं प्लॅनिंग करून 2दा
अडथळे आले, शेवटी फायनली ज्या वेळेस आम्ही निघालो आणि हळूहळू पोचायला आलोच आहे. आता रस्ता वाजलेले आहेत 6, साधारण 7:30-8 वाजता जेवायला वगैरे थांबू, छान जेवणार वगैरे मस्त तिथे आणि मग थोडा वेळ ड्रायव्हिंग करून चंदीगडला पोहोचू. तोपर्यंत मी छान हॉटेलमध्ये परत छान AC मध्ये झोपणार मस्त नेहमीप्रमाणे. हाय शपथ रे यार, तर काल मित्रांनो लग्न सोहळा होता म्हणून ट्रॅफिक भेटलंय आणि आज हरियाणामध्ये आत्ता आम्ही आहोत. आता आज काय झालंय ट्रॅफिक व्हायला कारण काहीच माहिती नाही. सगळे आम्ही विस्कटलेलो आहोत दरवेळेप्रमाणे कालच्या सारखे. आज तरी चंदीगडला पोचायला होते की नाही माहिती नाही बाबा. चंदीगडहून आहे आम्हाला 140 किलोमीटर आणि हरियाणामध्ये आम्हाला एवढं ट्रॅफिक लागलं आहे. अजून अर्धा पाऊण तास ट्रॅफिक दाखवत आहे. आत्ताच्या बाजूच्या 4 व्हीलरच्या मॅपमध्ये बघितलं मी. माझा मोबाईलची जरा बॅटरी कमी आहे. आयला आज चांगलंच मला फसायला झालं आहे राव. मोबाईलची पण बॅटरी कमी आहे, आयला ब्लूटूथची बॅटरी पण संपले. मजबूत ट्रॅफिक लागलेलं आहे कारण काय माहिती नाही. कुठून कुठून गाडी काढतोय ती बघा आता फक्त, तुम्हाला समोर दिसत असेलच. नुसता धूर 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 आजूबाजूच्या वाहनांचा, त्याच्यात धूळ पण आहे, मजबूत धूळ. यार काल जो पण ट्रॅफिक भेटलं आईला म्हटलं आज तरी सुखरूप जाऊ. आज पण फुल ट्रॅफिक आहे राव. एका पाजीनं विचारलं तिथे, पंजाबी होते ट्रॅक्टरवर, ते म्हटले जरा रस्त्याचं काम चालू आहे म्हणून ट्रॅफिक आहे म्हणे. तरी 1-2 किलोमीटर रांगा असं म्हटले ते. आता बघूया काय पाजींचं खरं होतंय का ते. काय ना ॲक्च्युली मित्रांनो काल ट्रॅफिकमध्ये ना कुठे आजूबाजूला काही नव्हतं सुद्धा. इतकी ताण लागली होती ना मरणाची, भयानक ताण लागली होती. कसं तरी ट्रॅफिक सुटलं आणि मोठा का बाकीच्यांना सांगितलं सवंगड्यांना की बाबा आता इथेच थांबा, आता नाही बाबा ताकद नाही. त्यामुळे कालचा प्रवास आम्ही तिकडे स्टॉप केला. आता आजचं पण असंच दिसतंय एकंदर. किती ट्रॅफिक आहे बघा आता. हा हे काय इथे काम चालू आहे सगळं. बरोबर सुटलं. चला चला चला. हा या हे काय इकडं बघा. हा बरोबर बरोबर या. हा कामात चालू आहे रस्त्याचं. बरोबर या पाजी मस्त. तुमचं खरं ठरवलं. काल किती जणांना विचारलं काय माहितीच नाही म्हटले. शेवटी नंतर पुढे आम्हाला जिथे ट्रॅफिक संपायला लागलं तेव्हा सांगितलं लग्न सोहळा आहे म्हणून. कंटेनर वगैरे दिसतात, डांबर हे बघा सगळं भरलेलं आहे. सगळ्या कवट्या, सगळ्या कपच्या, सिमेंटच्या वड्या, डांबरच्या वड्या सगळं भरून चाललाय ट्रकातून. आणि आम्ही असं कडेकडेने वाटेने हे बघा इथं हे उलटे येत आहे. तिथं आम्हाला चायला सरळ झालं नाही. पण काही म्हणा कोणी काही रागवतच नाही. सगळे अशिक्षित लोक आहे तिकडे, एकमेकाला जायला देतात, कोणी कोणाला काहीही बोलत नाही. चला अशा तऱ्हेने परत थोड्याशा ट्रॅफिकमधून हायवेला लागलो बाबा. हुशा गणपती बाप्पा मोरया, लक्ष्मी बल्लेनाथ भगवान की जय. जरा पाणी पितो बाबा, खूपच हे झालंय सकाळला. ट्रॅफिक लागलं की अजून सगळा मूड खराब होतो. पण आज तसं नाही, तो सुटलाय बघा. रस्ता सगळा आता मोकळा आहे. तर थोडंसं पाणी जरा पितो, थोडा पुढच्या प्रवासाला लागतो. फायनली चंदीगडला पोचायला आलेलो आहोत. पोचायला म्हणजे तसा वेळ आहे, एक 40-50 मिनिटात पोचू. आत्ता थोडासा ब्रेक घेतला होता पाणी पिण्यासाठी, जरा फ्रेश झालो, पेट्रोल वगैरे भरलं. आता भूक पण लागलेली आहे, तर सगळे रायडर आमचे वगैरे म्हणतायत थोडासा आता वेळ जरा हे कर, आपण डायरेक्ट आता चंदीगडला जेवू मस्त पोटभर. छान तिकडचं काय फेवरेट असेल तर ते खाऊ, जैन फूड वगैरे. त्यामुळे चंदीगडला जेवायचं असं चालू आहे. इथे फॉगलॅम्प लावायला तशी बंदीच आहे, कुणी लावलेले नाही आहेत. 4 व्हीलरने पण कुठे लावलेले दिसत नाही आहेत.
ज्या ज्या फोर व्हीलर जे जे लाईट आहेत तेच लावलेले आहेत, जादाचे कुठे लावलेले इथे दिसत नाही हरियाणा स्टेटमध्ये. त्यामुळे इथे फाईन आहे असं ऐकलेलं आहे, पोलीस काय भेटले नाहीत विचारायला. आणि दुसरं म्हणजे सांगायचं, आम्ही जे प्रॉब्लेम लावलेत गाडीला ते झाकून ठेवलेले आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये वगैरे तिकडे बंदी आहे, त्यामुळे बघू आता कसं काय होतं इथे. तिकडे काय माहिती कळल्यावर तुम्हाला मी सांगीनच. बाकी रस्ता रात्रीच्या वेळी बघा, आपला भारत देश, आपली विविध राज्य इतकं सुंदर सुंदर आहे बघण्यासारखं, अप्रतिम आहे. हे जे सुख आहे ना ते फक्त बाईकवाल्यांनाच समजू शकतं. म्हणजे सांगितलंच की निसर्गाची ओळख करून घेता येतेच. आणि दुसरं म्हणजे रात्रीच्या वेळी सुद्धा खूप सुंदर दिसतो आपला भारत देश. आणि आजूबाजूला निसर्ग सौंदर्य छान, आजूबाजूला झाडं, हिरवीगार झाडं, मधून रोड आणि छान सगळ्या एका लाईनीत फोर व्हीलर जातात बघा. सगळं शिस्तबद्ध आहे हरियाणा स्टेट. थोड्या वेळात चंदीगडला पोचू छानपैकी. आता हे आम्हाला लागलेलं 6वं राज्य आहे. जसं सांगितलं महाराष्ट्र पहिलं झालं, त्यानंतर MP, UP, राजस्थान लागलं, दिल्ली झालं, आता हे हरियाणा. एवढं आम्ही कधी अनुभवलं नव्हतं किंवा वाटलं पण नव्हतं बाबा एवढी गाडी घेऊन आम्ही, स्वतःची बाईक घेऊन एवढं आम्ही ड्रायव्हिंग करू, ट्रॅव्हल करू असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. आम्ही ठरवतोय लडाख लडाख लडाख, म्हटलं जाऊया, काय होईल ते होईल. पण आज एक वेगळं फिलिंग येतच आहे. काय बोलू काय नको असं होतंय मला, काय सांगू. इतका आनंद होतोय ना, जबरदस्त आनंद होतोय. आणि एक रात्रीची ड्रायव्हिंग करायला सुद्धा भारी वाटतं. आमची झोप पण पुरी झाली होती. खूप भारी वाटतंय ड्रायव्हिंग करायला. आणि तसं काय आता एक थोडंसं मधल्या वेळेत थोडं गरम झालं होतं, पण आता जसं जसं हरियाणामध्ये आम्ही गाडी चालवतोय 5 वाजले 6 वाजले, थोडा गारवा आलाच आहे हवेत. आणि आत्ता जरा तसा गारवत आहे, त्याच्यामुळे काय कंटाळा जो होता तो सगळा निघून गेलाय. आणि हे आजूबाजूला असं लाइटिंग, मस्त हिरवेगार झाडं बघितले की मूड एकदम फ्रेश, ताजा तवाना. कंटाळा जो होता तो सगळा निघून गेलाय. आणि हे आजूबाजूला असं लाइटिंग, मस्त हिरवेगार झाडं बघितले की मूड एकदम फ्रेश, ताजा तवाना. मग मध्ये मध्ये गाणी म्हणायची, तुमच्याशी बोलायचं. कंटाळा आला की मग ह्यांच्याशी फोन कनेक्ट काहीतरी गप्पा मारत राहायच्या. मला काय काय अनुभव आले, कसं कसं वाटलं, असं सगळं. पण खूप चांगले रोड आहेत हा. एक भारी वाटतं म्हणजे गाडी चालवायला. एवढा छोटा दिवा आहे आमच्या CP 350चा. पुढे रोड सुंदर आहेत ना, की काय त्रास होत नाही. अर्थात मध्ये मध्ये सिटीमध्ये लाईट आहेत लावलेले, त्यामुळे तसा अंदाज येतो. त्यामुळे विशेष प्रॉब्लेम लावायची मला तरी गरज वाटत नाही इथे. एवढं भारी आहे. पण नाईट ड्राईव्ह जी आहे ना, अप्रतिम वाटते. पण खरं सांगतो मित्रांनो, मस्त. आजूबाजूला तसं काय बघणारचं पण म्हणजे असलं तरी दिसत नाही. दुसरी गोष्ट झाली. तिसरी गोष्ट म्हणजे एक वेळ सगळं शांत असतं. आपण आपली गाडी, आपण स्वतः आणि आजूबाजूला जाणारी जे काही वाहनं असतील ते, कंटाळा जरा ड्राईव्ह करून की पेट्रोल पंपावर जायचं, कुठेतरी पाठ टाकायची मस्त 10 मिनिटं की फ्रेश, परत चालू करायचं. आपल्याला तर नाईट ड्राईव्ह आवडते भावांनो. आणि आम्ही केलेली सुद्धा आहे भारीवाली. नॉनस्टॉप 800-850 किलोमीटर आलेलो आहोत. त्यामुळे आम्हाला अनुभव सुद्धा आहे, मला, तन्मयला. हे जरा नवीन सवंगडी आहेत आमचे, त्यांच्यामुळे आम्ही जरा त्यांना सांभाळून, एकमेकांना सांभाळून असं ड्राईव्ह करतोय. आणि अर्थात लांबचा पल्ला आहे, 20-22 दिवसांची यात्रा सुद्धा आहे. त्यामुळे काय घाई गडबड न करता 1-2 दिवस जादा झाले तरी चालतील. त्यामुळे सावकाश जातोय, सावकाश मजा मस्ती करतोय. सगळं व्यवस्थित आत्तापर्यंत झालंय, पुढे पण होते देवाच्या कृपेने. म्हणजे रात्री रोड कसा दिसतोय कॅमेऱ्यातून कॅचअप केलेला तो मला सांगा कमेंटमध्ये. तर आमचे काहीतरी रायडर जरा थांबले होते मागे, मी पण जरा इथे थांबतो, थोडासा ब्रेक घेतो. काहीतरी झालेलं आहे.
अशा प्रकारे भूक लागलेली आहे. मागे तुम्हाला हॉटेल वगैरे दिसत आहेत. तर जेवायला थांबलेलो आहोत. तर एक आम्हाला नवीन बंदा कनेक्ट झाला आहे. तो ॲक्च्युली पुण्यातलाच आहे, हिंजवडीचा. त्याने ट्रेननी वगैरे बाईक सगळी पाठवून दिली आणि तो स्वतः फ्लाईटने आला आहे. तर आपण जाणून घेऊया त्याचं काय म्हणणं आहे ड्रीम लडाखबद्दल. चला बघूया. भेटले मित्र भेटले हा. मला. मस्त जात होतो, एकटा सोलो राईड करत होतो. काय नाव आहे मित्राचं? तन्मय पंडित. तन्मय पंडित. शौनक खांडेकर पुण्यातला. तन्मय भेटला मला रस्त्यामध्ये. मस्त तन्मयशी बोलणं झालं. मी सोलो आले पुण्यावरनं. तर चाललोय अजून लडाख. तुला कसं वाटतं, म्हणजे तू पहिल्यांदा लडाखला चाललाय तर तुला कसं वाटतं? खूप म्हणजे भारी वाटतं. प्रत्येकाचं दिल्लीपासून बाईकवर स्टार्ट केल्यावर तर रडायला आलं मला. ओके, प्रत्येकाचं ड्रीम असतं अरे, परत हो. नवीन बाईक घेतल्यावर लडाखला जावं असं. मागच्याच महिन्यात घेतली. तर धन्यवाद. हो हो हो. येस येस. ओके. तर आपण कृष्णा आहे हिंजवडीचा. त्याचं पण ड्रीम होतं लडाखला जायचं. त्याच्या मित्राने त्याला टांग दिली. तर तो आम्हाला इथे आत्ता येता वाटेत भेटला. म्हणजे आम्ही एमएच बघितलं 14. तर विचारलं कुठून वगैरे आला इथे. म्हणजे ठीक आहे तुम्हाला जॉईन होतो आता आम्हाला. पण तो लडाखला जाणार आहे. आम्ही शिमल्यावरनं स्पितीला जाणार आहोत. त्याच्यामुळे तो पुढे सुद्धा एकटाच असेल. बघूया त्याला तिकडे त्याच्या ग्रुपमधले मराठी माणसं वगैरे मिळू देत, पुण्यातले मुंबईतले. त्याला एकटाच आला मित्राने टांग दिली. असा फिरणारा बंदा पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतो की फिरा, वेळ मिळेल तसं. चला पेटपूजा करूया. मग पुढच्या प्रवासाला थोडासा प्रवास करून परत आराम. जेवण वगैरे झालं, जेवून निघालो. आता पुढे ठरले आमचं सर्वांचं अर्धा तास ड्राईव्ह करायचं आणि कुठेतरी चंदीगड बायपास रोडला चांगलं हॉटेल बघून थांबायचं. मी आणि अनुप दोघंही एकत्र आहोत. ॲक्च्युली माझ्या हेल्मेटमधलं म्हणजे इंटरकॉम ब्लूटूथ बॅटरी संपली आहे. त्याच्यामुळे मी आणि अनुप जोडीनं आहोत. त्यामुळे तन्मय वगैरे पुढे हॉटेल बघायला सुरुवात केली आहे त्याने. सापडलं की तिथे स्टे वगैरे करणार. आणि आमच्याबरोबर एक नवीन साथीदार पण आहे कृष्णा म्हणून पुण्यातला. तो पण एक आम्हाला जॉईन झाला आहे. तो थोडा वेळच आहे. ॲक्च्युली तो शिमल्यातून सरळ जाणार आहे अटल टनल मार्गे आणि आम्ही शिमल्यातून राईटने स्पिती व्हॅलीकडे वगैरे जाणार. त्याच्यामुळे तो उद्याचा दिवस कदाचित आमच्याबरोबर असेल मजा मस्ती करायला. तर मग अशा प्रकारे आजची राईड इथे संपणार थोड्या वेळाने. तर सांगते की आजूबाजूला हॉटेल तुम्हाला दिसत आहेत. व्ह्यू पण चांगला आहे. लाईटिंग वगैरे जरा रात्रीचं असं बघायला छान वाटतं. जरा गाडीला लाईट चांगला असेल भावांनो तर काय प्रवासाला काय हरकत नाही. म्हणजे चांगला रोड दिसण्यासारखा असा राईड असेल, लोकांना त्रास न होण्यासारखा किंवा असं सरळ रस्त्यावर जाणारा तर काय आपल्याला प्रॉब्लेम नाही रात्रीचे ड्राईव्ह करायला. आमच्या मित्राने समोर लावलेले आहे, तुम्हाला दिसत असतील. छान जेवण वगैरे पण छान होतं. आणि जे ताक आम्हाला जे दिलं ना, आई शपथ एक नंबर ताक होतं. असं वाटलं की बाजूलाच गोठा आहे, ताजं दूध काढून त्याचं दही लावलेलं आणि असं मस्त घुसळून ताक दिलं घट्ट छान. आम्ही अर्धी भातली त्यात पाणी घातलं आणि पातळ पुरून प्यायलो. तर एक नंबर ताक होतं यार, जबरी. असं एकदा आम्ही रायचूरला ॲक्च्युली पियालो होतो ताक तिरुपतीला जाताना. त्यानंतर तसंच त्याच क्वालिटीचं ताक सेम इतकं भारीवालं ताक आत्ता आम्ही इथे पियालो चंदीगडमध्ये अलीकडे. म्हणजे एवढं भारी ताक होतं. मला तर खूप आवडलं. मी तर जाम 2-3 ग्लास गट्टकले राव. आणि मी तर ताक प्रियच माणूस आहे. इथे मला जेवण नसलं तरी चालतं, रात्रीचं ताक भरपूर पितो मी. एकदम भारी. तसंही दिवसभर गाडी चालवून जाम येतो पण तो कळत नाही, थकवा येतो. पण मी लिक्विड खूप पितो, म्हणजे पाणी किंवा ताक असं काय असेल तर. कुठे जायचे भाई, हे बघा हे असे आडानचोट असतात राव गाडी चालवणारे. मध्येच गाडी थांबवतात, दरवाजा उघडतात. तर मित्र बघतोय आता हॉटेल तिथे थांबलोय. तो एक पुढे गेलाय बघायला. बघूया कसं काय होतंय ते, तुम्हाला अपडेट देतो मी. हो फायनली हॉटेलला पोचलेलो आहोत. बघा छानपैकी हॉटेल आहे. मस्त आतमध्ये जाणार, फ्रेश होणार आणि झोपणार. रूम पण चांगले आहेत, मित्राने सांगितलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही. तर भावांनो
आजची राईड इथेच पूर्ण झाली. तुमचा निरोप घेतो. भेटूया उद्याच्या भागात परत नवनवीन काही ना काही घेऊन. तोपर्यंत टाटा बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.